मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी तुमचे बँक खाते आधार संलग्न म्हणजेच आधार सीडिंग कसे करावे हे जाणून घेऊया। सुरुवातीला तुमचे बँक खाते आधार क्रमांक संलग्न म्हणजेच सीडिंग झालेले आहे किंवा नाही हे कसे तपासावे याविषयी माहिती पाहूयात। सर्वप्रथम uidai.gov.in या संकेतस्थळावर जाऊन मराठी भाषा निवडा। डाव्या बाजूला वरील कोपऱ्यात असणाऱ्या 3 आडव्या रेषांवर क्लिक करा। उघडलेल्या मेनूतील प्रथम पर्याय माझा आधार यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर एक ड्रॉप डाऊन मेनू येईल, त्यातील 3ऱ्या क्रमांकाचा पर्याय आधार सेवा निवडा। उपलब्ध पर्यायांपैकी 6व्या क्रमांकाचा पर्याय आधार लिंकिंग स्थिती यावर क्लिक करा। नवीन उघडणाऱ्या विंडोमध्ये असलेल्या लॉग इन या पर्यायावर क्लिक करावे। आपला आधार क्रमांक टाकून त्याखाली दिलेला कॅप्चा टाकावा आणि लॉग इन विथ OTP या पर्यायावर क्लिक करावे। तुमच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल। आलेला OTP टाकून लॉग इन या पर्यायावर क्लिक करावे। लॉग इन झाल्यानंतर सर्व्हिसेस मधील 5व्या क्रमांकाचा पर्याय बँक सीडिंग स्टेटस वर क्लिक करावे। आपले बँक खाते आधार संलग्न म्हणजेच आधार सीडिंग केलेले असेल तर बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह असे दाखवते। जर आपले बँक खाते आधार संलग्न केलेले नसेल तर बँक सीडिंग स्टेटस इनऍक्टिव्ह असे स्टेटस दाखवते। आपल्या आधार संलग्नतेचे स्टेटस इनऍक्टिव्ह असेल तर आपले बँक खाते आधार संलग्न कसे करावे याबद्दल आता आपण जाणून घेऊयात। प्रथम आपण ऑफलाईन पद्धत समजून घेऊया। आपले खाते ज्या बँकेत असेल त्या बँकेत जाऊन आधार संलग्न म्हणजेच आधार सीडिंग साठी असलेला फॉर्म मागून घ्या। त्या फॉर्म मध्ये विचारलेली माहिती भरून त्यावर तुमची स्वाक्षरी करा। तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डची एक प्रत स्वयं साक्षांकित करून अर्जासोबत जोडा। संपूर्ण भरलेला अर्ज तुमच्या बँकेत जमा करा। 2-3 दिवसांनंतर तुमच्या बँकेकडून तुमचे खाते आधार संलग्न झाल्याची खात्री करून घ्या। आता आपण ऑनलाईन पद्धत समजून घेऊया। काही बँकांकडे ऑनलाईन आधार संलग्नतेची सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे आपण आपल्या बँकेशी संपर्क साधून आपल्या बँकेत ऑनलाईन पद्धतीने आधार संलग्नतेची सुविधा उपलब्ध आहे का हे तपासून घ्या। अशी सुविधा उपलब्ध असेल तर बँक कर्मचारी किंवा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन पद्धतीने पुढील कार्यवाही करावी। धन्यवाद।